जीवघेणी वाहतूक बागलाण तालुक्यात नियमांना हरताळ, प्रशासनाचे दुर्लक्ष। बागलाण तालुक्यात वाहतुकीचे नियम धाब्यावर बसून प्रवाशांची अवैध आणि धोकादायक वाहतूक सर्रासपणे चालू आहे। मालवाहू वाहनांमधून मजुरांची वाहतूक केली जात असल्याने त्यांचे जीव धोक्यात आले आहेत। या गंभीर प्रश्नावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। बागलाण तालुक्यात प्रवाशांच्या वाहतुकीसाठी एस.टी. बस आणि परवानाधारक वाहने उपलब्ध असतानाही अनेक ठिकाणी मालवाहू वाहनांचा वापर सर्रासपणे केला जात आहे। विशेषतः मजूर, कंत्राटी कामगार, ऊसतोड कामगार यांना लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी अशा धोकेदायक पद्धतीने नेले जाते। या वाहनांच्या मागील बाजूस प्रवाशांना अक्षरशः कोंडून बसवले जाते, तर काही जण चालकांच्या सीटजवळ किंवा मागील बाजूच्या फाळक्यावर धोकादायक स्थितीत उभे असतात। ही वाहतूक केवळ अवैध नाही तर जीवघेणी आहे। या अवैध आणि बेशिस्त वाहतुकीमुळे अपघातांच्या घटना वाढल्या आहेत। सुसाट वेग, बेशिस्तपणा आणि वाहतुकीच्या नियमांचे दुर्लक्ष यामुळे हे अपघात घडत आहेत। नुकत्याच बागलाण तालुक्यातील अंतापूर येथे अशाच पद्धतीने वाहतूक करणाऱ्या पिकअप गाडीचा अपघात झाला होता। यात 4 मजुरांना आपला जीव गमवावा लागला। तरी बेशिस्त वाहन चालकांना यातून कोणताही धडा मिळाला नसल्याचे दिसत आहे। या गंभीर प्रकरणाबाबत स्थानिक पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी ठोस भूमिका घेऊन कठोर कारवाई करण्याची गरज आहे। अवैध वाहतूक आणि बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई न केल्याने हा प्रश्न वारंवार निर्माण होत आहे। प्रादेशिक, उपप्रादेशिक परिवहन विभाग, स्थानिक पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी एकत्रितपणे या बेकायदा वाहतुकीवर तात्काळ बंदी घालावी आणि नागरिकांच्या जीविताची सुरक्षा सुनिश्चित करावी अशी मागणी जोर धरत आहे। ही जीवघेणी वाहतूक रोखण्यासाठी प्रशासनाने कोणते पाऊल उचलले अपेक्षित आहे? तुमचे मत कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा। 24x7 न्यूज रिपोर्टसाठी वृत्तसंकलन विभाग।